वादळाने अंधार केला, पण माणुसकीने आशेचा दिवा पेटवला. आश्वी खुर्दमध्ये वीज गेली, पाण्याचा थेंब थांबला आणि मग रात्रीच्या अंधारात सुरू झाली मदतीची धावपळ. नेमकं काय घडलं पहा हा विशेष रिपोर्ट. नमस्कार, आपण पाहत आहात निर्भीड जनता न्यूज, सत्याची निर्भीड जाणीव. आश्वी खुर्द परिसरात बुधवारी सायंकाळी अचानक आलेल्या वादळी पावसाने आणि सोसाट्याच्या वाऱ्याने अक्षरशः हाहाकार माजवला. अनेक ठिकाणी मोठमोठी झाडे उन्मळून पडली, विजेचे खांब कोसळले आणि संपूर्ण परिसराचा वीज पुरवठा खंडित झाला. वीज नसल्यामुळे गावातील पाणी उपसा योजना आणि जलवाहिन्या पूर्णपणे बंद पडल्या. परिणामी नागरिकांसमोर पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला. रात्री उशिरापर्यंत अनेक कुटुंबे पाण्यासाठी त्रस्त होती. मात्र या नैसर्गिक संकटाच्या काळात आशेचा किरण ठरला तो म्हणजे तातडीने सुरू करण्यात आलेला पाणीपुरवठा. परिस्थितीची माहिती मिळताच बाळासाहेब थोरात आणि जयश्रीताई थोरात यांच्या सूचनेनुसार नागरिकांना त्वरित मदत पोहोचवण्याचे काम सुरू करण्यात आले. आश्वी खुर्द येथील वाऱ्या वस्त्यांवर राजहंस दूध संघाच्या माध्यमातून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात आला. रात्रीच्या अंधारात टँकर गावात दाखल झाले आणि नागरिकांनी बादल्या, हंडे, घागरी घेऊन पाण्यासाठी गर्दी केली. महिला, युवक आणि कार्यकर्ते मिळून पाणी वाटपाचे काम करताना दिसून आले. एका बाजूला वादळाचा तडाखा तर दुसऱ्या बाजूला माणुसकीचा आधार. हीच खरी या घटनेतील सर्वात मोठी सकारात्मक बाजू ठरली. नागरिकांनी देखील या मदत कार्याबद्दल समाधान व्यक्त केले असून अशा संकटाच्या काळात वेळेवर मिळालेली मदत खूप महत्त्वाची असते अशी प्रतिक्रिया दिली. दरम्यान महावितरणकडून वीज पुरवठा पूर्ववत करण्याचे युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू असून नुकसानग्रस्त भागांची पाहणी करण्यात येत आहे. आपल्या भागातही वादळी पावसामुळे नुकसान झाले आहे का? वीज आणि पाण्याची परिस्थिती कशी आहे? आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. फॉलो, लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.